हिवाळी अधिवेशनादरम्यान विधानसभेतील 13 आणि विधान परिषदेतील 2 अशा एकूण 15 आमदारांनी सुरक्षा नियम तोडून आपल्या समर्थकांना विनापरवानगी विधिमंडळात प्रवेश दिलाय। घातपाताच्या इशाऱ्यामुळे कडक सुरक्षा व्यवस्था असतानाही नियमांचं उल्लंघन झाल्यानं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधान परिषद सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी आमदारांची कानउघडणी केली। सभापतींनी परिणय फुके आणि योगेश टिळेकर यांची नावं जाहीर करत अशा गंभीर कृत्यांची पुनरावृत्ती न करण्याचा सज्जड दम दिलाय। अपडेट्स घेऊयात आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांच्याकडून। वैदेही, एकतर घातपाताची शक्यता वर्तवण्यात आली आणि अधिवेशन काळामध्ये सर्व आमदार मंत्री इथे उपस्थित असताना सुद्धा अशा पद्धतीनं आमदार किंवा मंत्रीच चुका करतायत, हे गंभीर म्हणावं लागेल। नक्कीच आपण बघतोय की एकीकडे फ्रीस्टाईल हाणामारी पावसाळी अधिवेशन झाल्यानंतर विनाकारण जे विनापास जे प्रवेश करतात अधिवेशनामध्ये त्यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भातला मोहीम जी आहे ती विधानसभा अध्यक्ष कठोर केलेली बघायला मिळालेली आहे। पास शिवाय कोणाला एंट्री द्यायची नाही अशा संदर्भातल्या सज्जड सूचना देखील दिल्यानंतर अनेक आमदार आपल्या कार्यकर्त्यांना अगदी बरोबर, विना परवानगी इथे घेऊन येतात, विना पास इथे घेऊन येतात, हे अत्यंत धोकादायक आहे। धन्यवाद वैदेही।